माईक इथं घेतला. तुमचं या कवी संमेलनामध्ये हार्दिक स्वागत. फक्त तुम्हाला एवढीच हात जोडून विनंती आहे की मौतीत आल्यासारखे बसू नका. हे जरा बाजूला काढतो काय, फोकस डोळ्यावर यायला, त्याच्यावर टाकणार, त्याच्यावर टाक भैया, त्याच्यावर टाक. हा ते बंद करा म्हणतायत ते. बाजूला काढ, बाजूला काढ. अरे दिसलं पाहिजे ना मला, जी ऐकायले ते दिसले पाहिजे. विठ्ठलराव, तुम्हाला वाढदिवसाच्या बेंबीच्या देठापासून खंडीभर शुभेच्छा देतो. म्हणजे एवढ्या शुभेच्छा देतो तुम्हाला की तुम्हाला कविते एवढं आयुष्य लाभावं. आणि परभणीत म्हणा, अजून मोठ्या शहरामध्ये तुमचा 100रीचा कार्यक्रम आम्हाला पाहता यावं, या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. तुमची संपत्ती, तुमचं वैभव पतंजलीसारखं भरभराटीला यावं. तुमचे आजार, तुमचं दुःख चित्रपटातल्या हिरोईनच्या तोकड्या कपड्यासारखं व्हावं, या तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि जे मोबाईलच्या डबड्यात डोकं घालून बसलेत त्या सगळ्यांना अवकातीत सांगालो, त्या मोबाईलचं नरड दाबा. या टायमाला 2 लोकांचे फोन येतात, एक घेणाऱ्याचे आणि एक देणाऱ्याचे. घेणाऱ्याचे देणाऱ्याचे. त्याच्यामुळं तिकडं थोडं बाजूला ठेवा, काय होत नाही, एवढी कळ सोसा की. होऊ द्या तुमचं चालू. त्याला घरून फोन आला होता, जेवण तिकडं करायलेत की घरी यायलेत. नाही, त्यांच्यासाठी तो फोन होता. तर बघा, एवढं सुंदर कवी संमेलन तुमच्यासाठी या माणसानं आयोजित केलेलं आहे. तुम्ही पाहण्यासाठी पण आलात कवी संमेलन, याचाही मला आनंद आहे. आणि तुम्ही एकदम जिवंत रक्ताचे आहात, जिवंत डोक्याचे आहात, शाबूत विचाराचे आहात. आणि तुमच्या गुरुजीचा वाढदिवस आहे, आमच्या मित्राचा वाढदिवस आहे, तो पण शाबूत विचाराचा आहे, जिवंत डोक्याचा आहे आणि सळसळ त्या रक्ताचा आहे. नाही तर काय होते, लोकांमध्ये रक्त असतंय पण साला सळसळतच नाही. त्याचं कारण आहे, परड बघितलंय, परड तसे पडून असतात ते. कारण त्याचं रक्त थंड असतं, जिवंत रक्त जे असतं ते गरम असतं. मग तुम्ही सगळे जे आहात ते असे सळसळत्या रक्ताचे आहात. आता गुंजननं प्रेम कविता तुमच्यासमोर ठेवली, जवानी. किरण सर आपले हळूहळू पांढरे व्हायला लागलेले आहेत, काय काय लोकांचे पार झालेले आहेत. पण एक गोष्ट आहे साहेब, तोफा किती जुन्या असू द्या, बारूद किती जिवंत आहे हे महत्वाची गोष्ट असते. आणि
विठ्ठल, आमची जवानी अजून गेलीच नाही. ज्याची जवानी जाते त्याचं इथं काहीच काम नाही. पटकनी एक गाडी भर लाकडं टाकायचे, पोतभर गवऱ्या टाकायच्या, तुझा रस्ता मोकळा तुझ्यासाठी. पेटून घे नाही तर पेटून देतो. तर आपण सगळे माणसानं प्रेम केलं पाहिजे. तुम्ही या माणसाच्या प्रेमासाठी इथं आलेला आहात. आणि रविराज, जी माणसं प्रेम करतात ती माणसं जिवंत असतात. जी माणसं प्रेम करत नाहीत ती माणसं जिवंत नसतात. मग तुम्ही सगळे जे आहात, तुम्हाला वाटेल प्रेम करायचं म्हणजे काय मुलीवर करायचं, असं नाही. आईवडिलांवर प्रेम करा, गुरुजनांवर प्रेम करा, बायकोवर प्रेम करा, स्वतःच्या आणि माणसानं प्रेम केलं पाहिजे. सगळ्यांनी प्रेम केलं पाहिजे. मी प्रेमावर ह्याच्यासाठी जास्त बोलतो, इथं भरपूर माणसं असतील, त्यांना वाटत असेल की हे प्रेमावर वगैरे जास्त बोलायलेत. साहेब, प्रेमाशिवाय जगात काहीच नाही. जी माणसं प्रेम करतात ती फॅसिस्ट कधीच होऊ शकत नाहीत, कट्टरवादी कधीच होऊ शकत नाहीत. माणसांचा द्वेष तीच माणसं करतात ज्यांचं इथं आतलं सगळं काळीज जे आहे ते काळं असतं. तर आपण सगळे निर्मळ काळजाचे आहात. तुम्ही सगळे तरुण आहात, मी पण तरुण आहे, इथं भूतकालीन तरुण पण आहेत आणि काही आगामी तरुण पण आहेत. त्या सगळ्यांना या म्हणजे विठ्ठलरावांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो.